बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबतचे मेहनती शेतकरी ज्यांनी चांगलं कष्ट घेतलेलं आहे, चांगलं उत्पादन घेतलेलं आहे, चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि एकंदरीत त्यांनी कशा पद्धतीनं इथलं सगळं व्यवस्थापन केलं याविषयीची स्टोरी किंवा ह्याविषयीचं सगळं त्यांचं अनुभव हा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हे आजचे जे शेतकरी आहेत ते आहेत ज्ञानेश्वर ओंकार पाटील. नमस्कार. गाव आहे वाडी किल्ला, तालुका आहे जामनेर आणि जिल्हा आहे जळगाव. जळगाव म्हणजे खानदेशच्या धर्तीवरचं ही बाग आहे. खानदेश म्हणलं तर खूप मोठी परंपरा, खूप मोठा इतिहास आहे केळी पिकाचा. पण काय कारणास्तव क्षेत्र भरपूर सगळ्या गोष्टी, जोपर्यंत पाण्याची व्यवस्था नव्हती तोपर्यंत माऊलींनी इथं काय लागवड केलेली नव्हती आणि ती कशा पद्धतीनं इथं पाणी केलं, कसं कसं क्षेत्र तयार केलं, ह्याच्यामध्ये काय घेतलं, सुरुवातीची काय पिकं घेत होतं, हे सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमुळे. एकंदरीत यांची शेती कशा पद्धतीनं डेव्हलप करतात आहे आणि ह्यासोबतचे शेतीला जोडधंदा काय करतात या सगळ्या विषयीचं चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तुमचं नाव आणि आपल्याकडे एकूण क्षेत्र किती आहे ते सांगा आणि किती भाव आहे तुम्ही? नाव माझं ज्ञानेश्वर ओंकार पाटील. 2 भाऊ आहे. एकूण क्षेत्र 42 एकर आहे आणि अगोदर आम्ही मक्का, कपासी, सोयाबीन एक पिकं घेत होतो. आता दोघे भाऊ आहे तुम्ही, तर त्यातले ते बंधू काय करतात? ते पण शेती आणि तुम्ही पण शेती करता. शेतीच करतो. शेती सोडून आपले काय काय व्यवसाय आहेत दुसरे? शेती सोडून आमच्या ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. मल्टीक्रॉप मध्ये काय शेतातले करतो? नांगरटी वगैरे, नांगरटी, शेतातला माल, मक्का, गहू, हरभरा, ज्वारी सगळं हार्वेस्टिंगचं काम, हार्वेस्टिंगचं टोटल काम, क्षेत्र तयार करून देण्याचं काम, मार्केटमध्ये पोहोचवायचं काम सगळं. आणि ह्याच्यामध्ये ते तर झालं समजा, पण ह्याचं पण आहे ना, जमिनीची मशागत करायचं पण आहे ना? मग ते पण आहे ना, कल्टिवेटर, रोटावेटर, सगळं सगळं कल्टिवेटर, रोटावेटर, नांगर. म्हणजे एखाद्याला समजा केळीची बाग आता काढायची असेल त्याचं पण ते काय म्हणतो तुम्ही त्याला, हारो, ते पण आहे. एकंदरीत शेतीशी निगडीत व्यवसाय आणि त्यासोबतच स्वतःच शेती चांगल्या पद्धतीने ते डेव्हलप केलेले. आजच्या दिवशी तुमच्याकडे जे पण काही 40-42 एकर क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये कुठली पिकं उभी आहेत आज कपाशी पण आहे, बाग पण आहे, सोयाबीन पण आहे आणि मका पण आहे. सोयाबीन, मका, कपाशी आणि केळी, 4 पिकं बस. ह्या व्यतिरिक्त आजपर्यंत असं कुठलं बागायती बाकी बागायत पहिलंच वर्ष बागायचं. आणि कांदे केलेले सांगा ना. कांदे गेले मागच्या वर्षी केलेले. तेच की, पण ह्यातच याच बागात घेतले आपण कांदे. पण ते कांदे पण घेतात. पिकं कुठली आहेत? कांदा, ऊस, सोयाबीन, सॉरी कांदा, सोयाबीन, मका, कपाशी आणि केळी. अजून कुठले घेतात? नाही दुसरं. बाकी तुम्ही असं वांगे, तरकारी बिरकारी काय करत नाही? भाजीपाला काहीच नाही. होत पण नाही. म्हणजे एवढं मोठं क्षेत्र तर बघायचं असणार आणि मार्केट करणार कधी तुम्ही गोष्टी. तर हे जे फक्त क्षेत्र आहे, ह्या क्षेत्रामध्ये यापूर्वी काय होत? यापूर्वी म्हणजे आम्ही जुलै महिन्यामध्ये कांदा लावलेला होता. नाही नाही नाही, कांदा लागवड करायच्या आधी पण ह्यात कुठलं पीक उभं होतं आणि ते कसं क्षेत्र तयार केलं? आणि कांदा लागवड कोर होतं शेत. कोरं पण ह्याच्या आधी काय केलंच नाही, काहीच नाही. खरेदीच आहे का डायरेक्ट? नाही खरेदी म्हणजे अगोदर मुंगी अगोदर घेतो. हा मग तेच ना, म्हणजे कांद्याच्या आधी किती दिवस विश्रांती दिली असं म्हणतो मी? समजा ठेवला असेल तुम्ही तळायला, म्हणजे ऊन द्यायला, काय म्हणतो तुम्ही तुमच्या भाषेत द्यायला, मीठ करून ऊन द्यायला लावला असेल सोडा, पण किती दिवस होता? एक कांदा लागवडीच्या आधी काय पीक होतं यात? मूग होता. मूग होता. हा, मग मूग गेल्यानंतर मग कांदा लावला. कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा आधी? मूग काढला, मुंगाला डायरेक्ट रोटो मारला. रोटो मारून मूग तिथं टाकून दिला. बरोबर. बाहेर उपटला आणि फेकला पण काहीच नाही. घरचे ट्रॅक्टर असल्यामुळे रोटो बारीक करून घेतला, डबल रोटो मारल्यानंतर त्यात कांदा जमीन तयार बेड टाकून कांदा टाकला. बेड केले. किती अंतर सोडलं होतं बेडचं त्यावेळेस? फक्त 1.5 फूट मध्ये सोडलं, 5 बाय 5 फूट. बरोबर. आणि त्यावर रोप लावलं कांद्याचं रोप त्या अगोदर टाकलेलं होतं. बर. ते रोप त्याच्यात लावलं. किती एकर क्षेत्र आहे? हे 4.5 पावणे 5 एकर. आणि 4.5 पावणे 5 एकराला पूर्ण कांदा टाकला? हो. 11 किलो कांदा टाकलेला होता. होय. 11 किलो रोप टाकलेलं बी. हा. आणि ज्यावेळेस समजा रोप टाकलं, रोप लावलं, तिथपासून त्याच्यानंतर किती दिवसाच्या अंतराने ह्यात कांद्याची लागवड, केळीची लागवड केली? मग लावल्यानंतर 2 महिन्याच आम्ही बागाचं रोप लावलं याच्यामध्ये. परत म्हणजे कांदा असतानाच एक महिना त्याच्यानंतर हार्वेस्टिंग झालं. 1-1.5 महिन्यात 1 महिन्यानंतर झालं. मग ते झालं, पण ह्यात मल्चिंग वगैरे नाही? काहीच नाही. मल्चिंग नाही, काही नाही. विदाऊट मल्चिंग. बरं. आता आणखीन एक मला प्रश्न विचारायचा आहे. हे जे क्षेत्र तयार करताना शेणखताचा वापर आपण किती केला? एकूण 6 ट्रिपा टाकलेल्या एका एकराला. म्हणजे 6 × 24 27 ट्रिपा टाकलेल्या मी. टोटल 27 ट्रिप शेणखत
कांदा लागवडीच्या आधी टाकल्या बरोबर. कांदा लागवड म्हणजे बेड सोडताना तयार करताना तयार करताना आणि मग आणि बागाला दरवर्षी टाकायलाच टाकतात नाही का मग. तुम्ही? ते काय बरोबर आहे ना मग त्यात ठीक आहे का असं काय कांद्याचा 2 महिन्याचा फरक म्हणजे ते विरगळेपर्यंत आणि त्याचं कंपोस्ट होईपर्यंत किळीलाच मिळालं तसं काय ते काय कांद्याने खाल्लंच नाही. खाल्ला नाही. आणि कांद्याचं आणि मुंगाचं खत पण यायलाच लागलं पूर्ण बागाला. बर आता ही एवढी जी 40-42 एकर क्षेत्र आहे ह्याला पाण्याची काय व्यवस्था केली आहे तुम्ही? पाण्याची आम्ही आता अगोदर तर आमच्या घरी विहीर खोदल्यानंतर पाणी उन्हाळ्यात जर आपल्याला बाग किंवा काही लावायचं असलं मग टरबूज वगैरे त्याच्यासाठी शेततळ केलं. शेततळ्यातून मग इकडे पाणी पार्सल केलं. आणि केळी तुम्ही म्हणताय की पहिल्यांदा लावताय तुम्ही केळी पहिल्यांदा. पाठीमागे 10-15 वर्षापूर्वी कधी नाही, वडिलांनी लावली होती तेव्हा. वडिलांनी लावली पण तरी पण किती वर्षानंतर आता केळीचं पीक कमीत कमी 25 वर्षानंतर. अरे बापरे एवढं? 25 वर्षानंतर. मग एवढ्या 25 वर्षात तुम्हाला असं वाटत नाही का की डेव्हलपमेंट तर तुम्ही करतच होता करत होते पण परिस्थिती काय जाऊन कशी वैयक्तिक तुमची परिस्थिती आणि मग आणि पाणी होतं त्यावेळेस पाणी कमी होतं त्यावेळेस पण आम्ही ते पाणी जे होतं विहीर शेत विकलं गेलं परिस्थितीनुसार आमचं शेत विकावं लागलं आम्हाला. पण पाणी पण चाललं गेलं त्यानंतर मग आम्ही जेव्हा ट्रॅक्टर घेतले लग्न आल्यानंतर सगळं काही स्वतः केलं. परिस्थिती सुधारत गेली. सुधारल्यानंतर मग हळूहळू विहिरी असं शेत घेतल्यानंतर मग पाणी आणलं. आणि पाईपलाईन कुठून? पाईपलाईन 2.5 किलोमीटर आणलेली सोनारी गावात. बर आताच्या दिवशी किती विहिरी आणि कसं पाईपलाईन एवढ्या 40-42 एकरामध्ये हँड बोर वगैरे? याच्यात एक बोर आहे, 6 विहिरी आहे. 6 आणि पाईप पूर्ण शेतामध्ये ठिबक 40 ते 40 एकर शेत ठिबक आहे पूर्ण. आणि पाईपलाईन केलेलं आहे. म्हणजे शेवटी कसं आहे पाणी जरी करायचं म्हटलं तर आधी पैसा पाहिजे. हा बरोबर. ही आर्थिक परिस्थितीनुसार आम्ही अगोदर पाणी नसल्यामुळे काही काही करता आलं नाही आणि परिस्थिती सुधारत गेली तसं पाण्याची व्यवस्था नियोजन करत गेली. म्हणजे आपण म्हणतो की ते कोणाकडे पैशासारखा पाणी आहे कोणाकडे पाण्यासारखा पैसा आहे तसं काही ते विषय झाला आणि मग तिथनं चांगली परिस्थिती. पण ज्ञानेश्वर पाटलांना शेतीतनं असं कुठलं एक वर्ष लाभलं किंवा कुठलं पीक असं लाभलं की त्या वर्षी एकदम म्हणजे समाधान आणि असं खुश वाटलं की बाबा नाही आता आपले दिवस या शेतीनं चांगले बदलले असे? तसे तर आर्थिक वयानुसार तसं अगोदर कपाशीच होती आमच्याकडे. नुसतं त्यात परवडत नसेल. परवडत पण जेवढं आम्ही स्वतःची मेहनत असल्यामुळे आम्हाला परवडत होतं. आम्ही बाहेर जसं निघालो शेती दुसऱ्यांची शेता करायला तेव्हा समजायला की बाग लावू केळी लावू असं वगैरे वगैरे कांदा वगैरे असं लावलं. बाकी सगळं त्यावेळेस पर्यंत ही व्यवसाय ट्रॅक्टरचा चालू होता आमचा. शेतीकडे आम्ही जास्त ध्यान दिलं नाही. मग बरोबर ट्रॅक्टरवर जास्त कमी दिसलं म्हणून ट्रॅक्टरच्याच मागे पडालो. मग ट्रॅक्टरवर आपण समजलं की ट्रॅक्टर जास्त चालणार नाही आता दुसरं आपण पाण्याची सोय करावं लागेल. तर पाण्याची सोय केल्यानंतर मग आम्ही इकडे वळलो जास्त. आता ट्रॅक्टर कमी करून आता हे जे क्षेत्र आहे जेवढं ते सगळं वडलं पाहिजे. वडलं पाहिजे कमी होतं. आता तुम्ही भावांनी घेतलं दोघं भावांनी मिळून सांगितलं. वडलं पाहिजे फक्त आमच्याकडे 12 एकर शेत. खूप मोठा संघर्ष आहे चांगला संघर्ष बघायला मिळतोय आपल्याला. 12 वर्ष 42 झालं म्हणजे काय साधी गोष्ट नाही. आणि बरं ह्यासोबत एक प्रामाणिक व्यवसाय असं काय 2 नंबरचा कुठला व्यवसाय नाही. एकदम क्लिअर कट शेतीशी निगडीत व्यवसाय. जमीन तयार करणं हार्वेस्टिंगची लोकांना शेतकऱ्यांना मदत करणं वेळेमध्ये आणि ती पण तितकंच महत्वाचं आहे. जसं आमचं रोप वेळेवर नाही आलं तरी पण अडचण होती तसं लोकांना ट्रॅक्टर व्यवसाय ते वेळेत नाही मशागतीला मिळाला नाही हार्वेस्टिंगला वेळेत जर ती अवजारं मिळाली तर सीझनच पूर्ण फेल जातं ना. अशा पद्धतीचा आहे विषय. तर येऊ आपण पुढं ह्याच बागेमध्ये ज्यावेळेस कांदा हार्वेस्टिंग झाल्यानंतर किती वेळा आतापर्यंत ह्या बागेला रासायनिक खताचे डोस दिले असते? 3 वेळा. 3. आणि दिले. किती दिवसाला सोडतात तरी अंदाजे? 8 दिवसाला. 8 दिवसाला. आतापर्यंत झाडावरती फवारणी किती झाल्यात? 4. आणि अजून किती होतील एक अंदाजे? अजून 2-3 तरी होतील. आता ही प्रश्न विचारण्यापाठीमागे एक उद्देश आहे की तुम्हाला कांद्याचं एक थोडंसं कॅल्क्युलेशन शॉर्ट मध्ये सांगा. किती लावला, किती वजन आलं, किती पैसे झाले? आम्ही कांदा 11 किलो बी टाकलेलं होतं. आंतरपीक 11 किलो बी टाकलेलं होतं. तर रोप जगल्यानंतर 2 महिन्यात आम्ही रोप याच्यात लावलं. रोप लावल्यानंतर आम्हाला 665 कट्टे कांदा निघाला टोटल. बेस्ट. आणि त्याच्यामध्ये कोणत्या कट्ट्याला 1000 मिळाला, 1000 पासून 1500 पर्यंत सरासरी आम्हाला 1200-1300 रुपये कट्टा. कॅल्क्युलेशन काय आलं त्यावेळेस पैशांचं? ते रेट काय होता अंदाज सरासरी? 35 रुपये किलो पर्यंत रेट होता कांद्याला. चांगला होता तरी. मग त्याच्यामुळे आम्हाला 9 ते 9.5 लाख रुपये कांदा झाला 4.5 एकरामध्ये. बेस्ट. आणि तिथनं परत केळी लागली चालू झालं डोस बीस ह्या सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगण्यापाठी मागचं एक तात्पर्य आहे की
ज्ञानेश्वर पाटलांनाच आंतरपीक जमलं, याचा अर्थ सगळ्या शेतकऱ्यांना जमलं असं अजिबात नाही. मग आता काय झालं, आता बऱ्याच शेतकऱ्यांनी टरबूज लावलं, त्याच्यावर व्हायरस आला, ते काढून घेतलं टरबूज, कुणी काही आंतरपीक कर. पण त्यावेळेसची त्या शेतकऱ्याची कष्ट करायची मानसिकता, त्यासोबतचं व्यवस्थापन, आणि हे ज्यांना ह्यांना जी जमलं ते सगळ्यांना जमलं असं बी नाही ना. नाही तर काय होतं, मग केळीमध्ये कांदा लावला, त्याच्यावर फवारणी केली, केळीची वाढ थांबली, अशा बऱ्याच गोष्टी होतात. ह्या सगळ्या गोष्टी वैयक्तिक माझं असं म्हणणं आहे की आंतरपीक घेताना ठरवताना त्या शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या वैयक्तिक काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पुढे येऊ आपण साधारणतः रोपाला, खताला, फवारणीला, औषधाला, केळीला फक्त. तसं तर तुम्ही प्रॉफिटमध्ये बोनस मिळाला सोडा, पहिल्यांदाच तुम्ही ते कांदा पीक काढले सोडा, पण असं काय हे नाही. आत्तापर्यंत फक्त केळीला म्हणून किती रुपयाचा खर्च झाडाला म्हणा किंवा एकराला किती झाला असेल एका अंदाजाने, अजून किती होईल? एकराला आम्हाला तरी बी कमीत कमी 70,000 खर्च लागून गेला. 4 एकर 728 म्हणजे साधारण 3-1 लाख रुपये, 3-3.5 लाखापर्यंत लागून आणि गेला. अजून 1-1.5 लाख रुपये, अजून 1 ते 1.5 लाख रुपये लागतील 100%. म्हणजे साधारणतः किती धरू आपण सगळा खर्च? 90,000 पर्यंत एका एकराला. मग 1 लाख रुपये धरू, 4ला 4 थोडक्यात, म्हणजे 4 एकराला 4 लाख रुपये पर्यंतचा खर्च इथं होईल अशा पद्धतीचे आहे. आणि आता जास्त मोठं काय कॅल्क्युलेशन सांगत नाही, पण कमीत कमी 18-20च्या पुढनं रास इथं बघायला मिळेल, 20च्या रेंजमध्ये. अजून साईज यायला बाकी आहे. राहिला विषय आजचा 18-20 रुपये रेट आहे, पण तरी पण आपण कॅल्क्युलेशन कमीत कमी जरी कॅल्क्युलेशन केलं तरी 15-20च्या आतमध्ये काय ते रेट येणार नाही, इथून वाढतच राहतील. कारण तुमचा बरोबर माल हा नवरात्राच्या समोरच येईल उतरायला, खूप चांगले रेट पण राहतील. आणि आता जवळजवळ असा राहिलाच काय, हा जो असा माल दिसतोय ते अजून 1 महिन्याच्या आतमध्ये सुद्धा तयार होईल. थोडंसं पाठीमागची निसवण जी आहे त्यालाच थोडासा अजून 15-20 दिवस, थोडंसं 1.25 महिना 1.5 महिना लागेल. नाहीतर जवळजवळ ही जी रेंज आत्ता दिसते आहे ही जवळजवळ 8-8.5 महिन्याची रेंज आहे. अजून 1 महिन्या 1.5 महिन्यामध्ये इथलं हार्वेस्टिंगला ही बाग आहे. बरं, आत्ता एक अशी कुठली मोठी अडचण आली होती की ज्ञानेश्वर पाटलांना असं वाटलं होतं की आज ह्या बागेचं आपलं काय खरं नाही, त्या दिवशी झोप लागली नाही, वादळ, वारं, गारपीट किंवा टेम्परेचर असं काय झालं होतं की एकदम मनातून एकदम खूप घाबरला होता तुम्ही? अगोदर तर पाण्याचा प्रश्न होता, पाणी कमी पडलं होतं सुरुवातीला. पाणी कमी पडलं ते कांदा काढल्यावर काढलं पाण्याचं समजलं, दुसरीकडून पाणी ऍडजस्टमेंट केलं उन्हाळ्यामध्ये. बरोबर. पण 9 मे 8-9 मे इतकं वादळ आलं की बाग सगळी चेहऱ्यावर गाणव्याने फिरत होती. ही वाघ कशी आली हेच आम्हाला माहित नाही, पण बाग पडली नाही, पानं बिनं त्याला सगळं गुंडाळा, डायरेक्ट गरागर झाड फिरत होतं, एवढं वादळ होतं. हो, झाड पडलं नाही, किंचित पडले 5-10 म्हणजे गॅरंटी नव्हती. गॅरंटी होतीच नाही मला की आपण टिकतो पैशामध्ये, पण ते भगवंताची लीला आहे. ते शेवटी कष्ट करणाऱ्याच्या पाठीमागे तो असतोच. ते काय म्हणतात असं, गिरणे का एहसास होगा मगर गिरणे नाही देगा, म्हणजे पडल्यासारखं तुम्हाला भास करेल पण तो पडून नाही देणार. आणि तीच दिसते आत्ता बी क्वालिटी एकदम जोरात बसली, म्हणजे बघतोय आपण तर काही अडचण नाही. म्हणजे एवढ्या क्रिटिकल कंडिशन मधनं येऊन उन्हाळा, सुरुवातीची थंडी, उन्हाळा, त्यात थोडासा कांदा आंतरपीक, त्याच्यानंतर पाण्याचं शॉर्ट, परत वारं, वादळ, सगळं म्हणजे काय बघितलं नाही या बागेनं असं. म्हणजे शेवटपर्यंत काय असं एकदम क्लायमेट कंडिशन भारी आणि सुखरूप असं काही नाही, खडतर. आणि तिथंच खरं तयार होते, खरं पीक जे आहे की नाही, म्हणजे सगळ्या चांगल्या कंडिशन दिल्यावर जसं आपण म्हणतो म्हणजे ते माणूस उभा राहू शकत नाही. त्याला जर उभा राहायचं असेल तर थोडंसं काय म्हणतो, त्याला संकट दिल्यावरच माणूस थोडासा आतून खंबीर होतो. तशी झाडं तर दिसतात आज उभे तर आहेत, एकदम ताटमध्ये उभा राहिलेले आहेत म्हणावं. म्हणजे आपल्या त्या झाडाच्या हिशोबाप्रमाणे उत्पन्न पण दिसते. आणि येणारा पुढच्या 1-1.5-2 महिन्यात तर हे अजून ह्याच्यापेक्षा चांगलं चित्र आणि एकदम मनाला प्रसन्न वाटेल असं तुम्हाला दिसणार आहे, ह्यात काही दुमत नाही. एवढ्या सगळ्या ही व्यवस्थापनामध्ये तुमच्याकडे मजूर ह्या बागेला किती आणि कसं करता, आणि का किती लोक तुम्ही सगळे नियोजन करता? आमच्याकडे काय 2 आहेत, चालदार कंटिन्यू 2 जोड्या आणि माणसं वगैरे घरचे आम्ही स्वतः मेहनत, पीलपत्ती आम्ही स्वतःच करतो तुम्ही. आणि ते जोड्या पण माणसं पण, म्हणजे ह्या मळ्यात एक त्या मळ्यात 2 असतात. तर म्हणजे कष्ट पण तितकंच महत्वाचं आहे, स्वतः पण इथं राबतात आणि त्याच्यानंतर सगळं व्यवस्थापन आपल्याला बघायला मिळतं. तर हे होते ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर ओंकार पाटील, गाव वाडी किल्ला, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथले शेतकरी.
त्यांची मेहनतीचं हे फळ आहे ना, की आमच्या फक्त रोपामुळे हे साध्य होते किंवा आमच्या रोपांचं कौतुक आहे असं अजिबात नाही. शेवटी कसं आहे, जे पण शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन, जमिनीची ताकद, थोडी वातावरणाची साथ आणि हिथं पण थोडंसं आहे तुमच्या ती ते माऊलीची दिसतंच आहे. कृपा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जुळल्या तर हे चांगलं पीक उत्पन्न येते. कांदा असेल, केळी असेल किंवा बाकी इतर पिकं पण उत्पन्न चांगलं, पैसा चांगला आणि सुख समृद्धी मिळते. अशा पद्धतीने अगोदर तर लोक म्हणत मला की कांद्यात केळी जमणारच नाही म्हणे. या अगोदराचे 2-2 केळी लावणारे माणसं वापस चालले गेले होते. तिसऱ्या वेळा मी रावणा करू माणसं आणले, त्यांनी केळी लावली ती म्हणजे लागवड करायला म्हणजे शाश्वती तुम्हाला पण मनात नसं वाटत. किंवा आता झालं आपलं काम काही खरं नाही. पण आज बघितलं ना तर खूप खूप म्हणजे चांगली परिस्थिती. म्हणजे ह्यांचा अनुभव तर सोडा, काय माहित नाही एवढं, असं काही एक्सपिरियन्सच नाही ना. तुम्ही वर्षानुवर्ष पडल्यासारखं कंटिन्यू करताय असं नाही. बरं, दुसरी गोष्ट तिथं पाण्याची सोय खूप मोठी आहे, ते काही टेन्शन नाही ना. इथं एक टेन्शन नाही, लागवड बी केली, वरनं पाऊस पण नाही आणि आता अजूनही तशी कंडिशन आहे. पाणीच नाही, अजून सुद्धा कंडिशन आहे. असं ते 10-5 मिनिटाचा पाऊस पडून काय होणार नाही. असा भरघोस पाऊस म्हणू किंवा आपण त्याला ओरिजिनल पाऊस जो आहे, सरकारी गव्हर्नमेंटचं कसं ते स्कीम असते तसा पाऊस चालू आहे. फक्त सरकारी पाऊस पडतोय सध्या. प्रायव्हेट पाऊस, असा खाजगी पाऊस म्हणावा असा पिकाला उभारी देणारा पाऊस अजून तरी नाही. भविष्यात होईल. ह्या सगळ्या बाबतीत खरंच मी ज्ञानेश्वर ओंकार पाटील यांचं धन्यवाद मानतो की एक चांगला प्रयत्न, चांगले कुठंच माघार घेतली नाही, करत राहणं आणि चांगल्या पद्धतीनं कष्ट, की त्याचं आज फळ आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीनं बाग, आणि ती पण थोडकी नाही, 6,800 रोपांची बाग उभी केलेली आणि चांगलं आहे. म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे शेतकऱ्यांसाठी की व्यवस्थापन कसं आहे ते बघणं महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारच्या नवीन केळीच्या बागेत, नवीन ठिकाणी, नवीन शेतकऱ्यासोबत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.